खरपुडी झाली होती. किती आरोपी अटक करण्यात आले आहेत, काय तो सगळा प्रकार होता आणि किती लोकांचा मुद्देमाल जप्त केला आहे? हा जबरी चोरीचा प्रकार आहे. दिनांक 26/1/2026 रोजी गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत सेलटॉक्स कॉलनी येथे रात्री 12:30 वाजता एक जबरी चोरीचा प्रकार घडला होता. त्याच्यामध्ये फिर्यादी प्रतीक उईके आपल्या आईसोबत राहतात आणि रात्री 12:30 वाजता त्यांच्या घराचा दरवाजा नॉक करून दोन व्यक्ती ज्यांनी चेहऱ्यावरती मास्क बांधला होता ते जबरदस्ती घरामध्ये आत शिरले आणि त्यांना मारहाण करून त्यांना चाकूचा दाग दाखवून हातपाय बांधून त्यांनी घरातून जवळपास 139 ग्रॅम सोन्याचे दागिने, 438 ग्राम चांदीचे दागिने आणि 18,000 रुपये रोख असा एकूण जवळपास 20,96,000 रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो जबरी चोरी करून नेला होता. या घटनेची माहिती मिळताच क्राईम ब्रांच आणि लोकल पोलीस स्टेशन यांनी घटनेचा तपास सुरू केला आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी 2 संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची घरझडती घेतली असता त्यांची चौकशी केली याच्यामध्ये आणि चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले. परंतु त्यानंतर पुन्हा एकदा त्यांचे वर्तन संशयास्पद वाटले आणि त्यांचं लोकेशन करून त्यांना अटक केली असं त्यांनी घटनेची कबुली दिली आणि जवळपास पूर्ण 20 लाखाचा मुद्देमाल त्यांनी काढून दिलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी गुन्ह्यात वापरलेला मोबाईल आणि एक स्कूटी ही सुद्धा जप्त करण्यात आली आहे. हे दोन्ही आरोपी मूळचे कुठल्यात नाही, यांना काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? दोन्ही आरोपी काही वर्षांपूर्वी छत्तीसगड येथून गोंदियामध्ये स्थायिक झाले असे समजून येत आहे. आपले लोकल तर त्यांचे काही क्राईम रेकॉर्ड दिसून येत नाहीये, परंतु त्यांचे फिंगरप्रिंट्स वगैरे आम्ही काल घेतलेले आहे. इतर राज्यांमध्ये त्यांचे काही पूर्वीचं क्राईम रेकॉर्ड आहे का ते आम्ही चेक करत आहोत. मोटरसायकल आणि मोबाईल घेऊन एकूण किंमत किती आहे सर? सर त्याच्यामध्ये मोबाईल, मोटरसायकल आणि एकूण जप्त मुद्देमाल असा जवळपास 22 लाख रुपयांचा एकूण टोटल मुद्देमाल आपण जप्त केला. चोरी झाल्यानंतर कुठल्या दुसऱ्या राज्यामध्ये पळून जाण्याच्या बेतात होते सर आरोपी? याच्यामध्ये आरोपींना ज्यावेळेस आपण पहाटे ताब्यात घेतलं आणि घरझडती घेतली त्याच्यावेळेस काही त्यांनी माहिती दिली नाही. त्यानंतर आपण काही वेळ चौकशी करून त्यांना परत सोडून दिली. त्यानंतर काही वेळ आणि आपली टीम त्यांच्या घरी पुन्हा एकदा चौकशी करण्यासाठी गेली असता त्यांच्या घरी लॉक लावलेले मिळून आले होते. तर लॉक लावल्यावरती आपला संशय अजून बळावला आणि त्यांची आपण लोकेशन काढले असता पहिला फिर्यादी तो मध्य प्रदेशमध्ये बालाघाटच्या जवळ त्याची लोकेशन आली. तर तातडीने आपली टीम जाऊन त्याला रस्त्यावरूनच तिथे ताब्यात घेण्यात आले. तिथे त्याला विचारपूस केली असता त्याने सांगितले की ही चोरी त्याने त्याच्या मुलासोबतच केलेली होती. मुलाचं लोकेशन विचारलं असं त्याने सांगितलं की त्याने मुलाला बस स्टँडवर ड्रॉप केलेलं आहे. तर मुलाचं लोकेशन काढलं असता तो सुद्धा एका बसमध्ये होता, त्याला सुद्धा बसमधून ताब्यात घेण्यात आली. ज्यावेळेस त्याला बसमधून ताब्यात घेतले त्यावेळेस त्याच्याकडे एक पिशवी होती, त्या पिशवीमध्ये हा सर्व मुद्देमाल घेऊन आला होता. त्यानंतर मग जी स्कूटी आहे ती त्यांच्या राहत्या घरातून जप्त करण्यात आली. सर आरोपी हा जिथून चोरी केली त्याच्या बाजूलाच घर भाड्याने राहत होता असं? बरोबर आहे. आरोपी जे आहे ते फिर्यादीच्या घरापासून जवळच त्यांच्या कॉलनीच्या मागेच राहत होता आणि त्यांनी फिर्यादीची काही ओळख सुद्धा वाढवलेली होती. फिर्यादीकडे तो काही दिवसांपासून वारंवार चक्रा मारत होता आणि